शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे, अतायू हॉस्पिटल कोल्हापूर, उदय सामंत वैद्यकीय कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्य दूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात घेण्यात आले। या शिबिरात 0 ते 18 वयोगटातील लहान मुलांसाठी मोफत टुडी-इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर तसेच लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स, दुर्बीणद्वारे मुतखडा, प्रोटेस्ट व पित्ताशयातील खडे ऑपरेशन इत्यादी वैद्यकीय सेवा देण्यात आल्या। या शिबिरासाठी डॉक्टर आशुतोष सिंह ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे तसेच डॉक्टर पियुष होतचदानी अथायू हॉस्पिटल कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले। तसेच या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राजापूर विधानसभा आमदार किरण सामंत तसेच मंगेश नरसिंह चिवटे, विशेष कार्य अधिकारी, उपमुख्यमंत्री सचिवालय कक्ष इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आणि शिल्पाताई, तुम्ही अजिबात चिंता करू नका, उद्या इतक्यात निकाल लागलेले असतील आणि समोरचे सगळे हे नगरसेवक झालेले असतील आणि तुम्ही नगराध्यक्ष झालेला असेल याची मला पूर्ण खात्री आहे। आजचा हा कार्यक्रम माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतोय आणि त्याच्यामध्ये पुढाकार मंगेशजी आपण घेतला, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। आणि धन्यवाद देत असताना एवढंच सांगेन की आपण हा उपक्रम 3 वर्षापूर्वी सुरू केला। 3 वर्षापूर्वी सुरू करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि श्रीकांतजींच्या नेतृत्वाखाली आरोग्याची सुविधा ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोचली पाहिजे ही शिंदे साहेबांची संकल्पना होती। आणि त्याच्यातनं उदय सामंत फाउंडेशनला देखील आपण बरोबर घेतलं, उदय सामंत प्रतिष्ठानला देखील आपण बरोबर घेतलं आणि हा उपक्रम आपण 3 वर्षापूर्वी सुरू केला। अलिम्या काजी साहेब, मला सांगताना आनंद होतो की मी केलेल्या सामाजिक कामाचा कधी मी फोटो टाकला नाही किंवा त्याची मी पोस्ट टाकली नाही, परंतु आत्ताच मी महेशला विचारले की आपण या 3 वर्षामध्ये किती बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया केल्या, तर आजपर्यंत आपण 3 वर्षात 89 बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा एकदा आपल्यासारखं जीवन जगण्याची संधी दिली। आणि एवढंच केलं नाही, मंगेशी मी कधी याची ॲडव्हर्टाईज केली नाही। लोक थोडंसं करतात, त्याची ॲडव्हर्टाईज करतात, सोशल मीडियावर जातात, परंतु माझी एक भूमिका राहिली की आपण ज्याला मदत करतो त्याला आपण मदत दिली हे दाखवायचं कारण काय। शेवटी त्याचे आशीर्वाद आणि त्याची पुण्याई, त्याच्या आईवडिलांची पुण्याई आपल्यासोबत राहिली तरी कुठचीही ताकद आपल्याला बाजूला करू शकत नाही, हे अनेक प्रसंगातनं मी स्वतः अनुभवलेलं आहे। आणि म्हणून या 3 वर्षामध्ये एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत जवळजवळ आपण 700 लोकांना, फक्त मतदारसंघाचं सांगतोय, माझ्या मतदारसंघातल्या 700 लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीतनं जवळजवळ 4.5 कोटी रुपये देण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्या अगोदर 2.5 वर्षात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतनं फक्त 2.5 कोटी रुपये दिलेले होते। कुणी दिले होते, काय दिले होते, डॉक्टर साहेब आता हे राजकारणात मी जात नाही, परंतु एखाद्या लोकप्रतिनिधीची आणि राज्यकर्त्याची जर इच्छा असेल की आपल्याला या संपूर्ण राज्याचा जर आरोग्याच्या दृष्टीने विकास करायचा असेल तर आपण देखील सरळ हस्ते मदत केली पाहिजे। आणि ते महाराष्ट्राला नाही देशाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलं आणि त्यांच्याच वाटेवर चालत आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही आरोग्याची सुविधा माझ्या नावानं जे प्रतिष्ठान आहे त्याच्या निमित्तानं करण्याचा प्रयत्न माझे सर्व सहकारी करत आहेत। आज रत्नागिरीला कोण जाऊ शकत नाही। मगाशी मंगेशी तुम्ही सांगितलं की माझी शस्त्रक्रिया ही रहेजा हॉस्पिटलला झाली, पण रत्नागिरीतला प्रत्येक पेशंट काय रहेजा हॉस्पिटलला जाऊ शकत नाही। पण या रत्नागिरीमध्ये रहेजा हॉस्पिटल निर्माण करण्याची जबाबदारी, ज्युपिटर हॉस्पिटल निर्माण करण्याची जबाबदारी जी तुम्ही आणि मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलेली आहे, त्याचा परिणाम असा होणार आहे की या जिल्ह्यातल्या गरीबातल्या गरीब माणसाला देखील आरोग्याची अतिशय चांगली सुविधा आपण रत्नागिरीमध्ये उपलब्ध करून देणार आहोत। आज आपल्याकडे मेडिकल कॉलेज सुरू आहे, त्याचे डीन रामानंद आहेत, आपल्याकडे CS आहेत जगताप साहेब, मगाशी दोघे एकत्र बसले होते, आता परत लांब बसले, काय तुमचं मला कळतच नाही। मला तर फेविकॉल काय तर काय ते फेविक्विकच लावलं पाहिजे, पण दोघांची काम करण्याची मानसिकता ही अतिशय चांगली आहे। आता पदानं कोण मोठा आहे ह्याच्यामध्ये कदाचित तुमचा वाद असेल, पण तुमच्या दोघांपेक्षा पदाने मी मोठा आहे याची जाणीव आपण दोघांनी ठेवली पाहिजे। पण तुम्ही दोघंही चांगलं काम करताय, चांगल्या रुग्णांना बरं करण्यासाठी चांगलं काम करताय। रामानंदांनी सांगितलं की आम्ही एवढ्या शस्त्रक्रिया केल्या, CSनी सांगितलं की तुम्ही एवढ्या शस्त्रक्रिया केल्या। मला तर असं वाटतं की ह्याचा आकडा पुढच्या वर्षी कमी झाला पाहिजे। आपण 2000 शस्त्रक्रिया केल्या म्हणजे आपण चांगलं काम केलं असं होत नाही।
तर आपण एकही शस्त्रक्रिया केली नाही, एवढं चांगलं आरोग्य रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही मिळवून दिलं, हे ज्यावेळी तुम्ही सांगाल त्यावेळी खऱ्या अर्थानं तुमचं सत्कार होईल. तुमच्या सर्जरी किती झालं याच्यावर किती सिव्हिल हॉस्पिटल चालतं, किंवा सर्जरी किती झालं याच्यावर रामानंद किती सक्षमपणानं काम करतायत याचं मोजमाप करणारा उदय सामंत नाही. म्हणजे हे कसं होईल, ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन करायचं आणि उद्यापासून ॲम्ब्युलन्सचा वापर जास्तीत जास्त करा म्हणून सांगायचं, असलं काय मी सांगत नाही. ज्या दिवशी आरोग्य शिबिरामध्ये तुम्ही सांगाल की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोकणातल्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचं आरोग्य आम्ही निर्माण करून दिलं आहे, त्याच्यामुळं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या हे त्यांना आरोग्य चांगलं मिळाल्यामुळं कमी झालेली आहे, हे ज्यावेळी भाषणांमधनं सांगाल त्यावेळी खऱ्या अर्थानं जगताप साहेब तुम्ही आणि रामानंद साहेब तुम्ही अतिशय चांगलं काम करताय, अशा पद्धतीची भूमिका माझ्यामध्ये नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू होईल. शेवटी शस्त्रक्रिया करणं किंवा आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणं हे परिस्थितीवर अवलंबून आहे. जेव्हा एखाद्याच्या पोटात दुखतं, एखाद्याच्या छातीत दुखतं, एखाद्याचा हात दुखतो, एखाद्याचा पाय दुखतो, त्याला सगळ्या नागरी सुविधा आपल्या जिल्ह्यामध्ये असल्या पाहिजेत, आपल्या तालुक्यामध्ये असल्या पाहिजेत. यासाठी या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं हे आमचं लोकप्रतिनिधींचं काम आहे. पण ते मशीन सारखंच चालू राहिलं पाहिजे असं काय आपल्यावर बंधन नाही. ते जितक्या वेळ मशीन बंद राहील, म्हणजे चांगल्या अर्थानं सांगतोय, आता उद्या कोणतरी त्याचा पार्ट काढून घ्याल आणि बघा मशीन बंद ठेवलंय, तसलं नको. तर ते मशीन आपल्याकडे रुग्ण येत नाहीत म्हणून जेव्हा बंद राहील, एवढी चांगली सुविधा असताना देखील रत्नागिरी जिल्ह्यामधल्या लोकांचं आरोग्य हे अतिशय चांगल्या पद्धतीनं सुखकर झालंय, अशा पद्धतीचा मेसेज ज्यावेळी जनसामान्यांमध्ये जाईल त्यावेळी खऱ्या अर्थानं आपली आरोग्याची सुविधा ही अतिशय सक्षम झाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, असं आपण सगळ्यांनी मिळून समजलं पाहिजे. 1-1.5 वर्षापूर्वी मी रत्नागिरीमध्ये एक प्रयोग केला. लोकमान्य टिळकांच्या नावानं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण रत्नागिरीमध्ये सुरू केलंय 60 बेडचं. त्याची पण कधी मी पब्लिसिटी केली नाही, कधीच केली नाही. तिथे किती रुग्ण येतात, किती रुग्णांचे मला फोन येतात, किती रुग्णांना मी तिथं प्राधान्य देतो. आज जरी इथल्या कुठच्याही व्यक्तीनं मुंबईमध्ये फोन केला तर मी अगदी आत्मविश्वासानं सांगतो की आज देखील मुंबईमध्ये किमान 22 ते 23 लोकांवर ट्रीटमेंट रत्नागिरीतल्या हे मुंबईमध्ये मोफत चालू असेल. ही शेवटी आमची कर्तव्य आहेत, आमची जबाबदारी आहे. त्याची पब्लिसिटी केली पाहिजे, ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे, मग लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे. यासाठी 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी कधीही काही केलं नाही. आणि म्हणून मला सांगितलं पाहिजे की कोल्हापूरमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची माझ्या माहितीवर लाखभर लोकांची सभा होती, बरोबर ना? शासन आपल्या दारी कार्यक्रम होता. आणि मतदानापेक्षा आशीर्वाद का महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आणि त्या कार्यक्रमाचा मी स्वतः साक्षीदार आहे. अलिमिया काजी साहेब एक मुस्लिम समाजाची महिला 6 महिन्याचं मूल घेऊन समोर येऊन साहेबांना हात दाखवत होती की तिच्याशी काहीतरी बोलावं. कार्यक्रम संपल्यानंतर साहेबांनी तिला स्टेजवर बोलवून घेतलं आणि विचारलं की तुझं नक्की माझ्याकडे काम काय? तिनं सांगितलं माझं तुमच्याकडे काम काहीच नाही, पण माझं आज 6 महिन्याचं जे मूल वाचलंय हे तुमच्या आशीर्वादानं वाचलंय आणि तुमच्या आशीर्वादानं ते मूल वाचलंय म्हणून तिचं नाव मी दुआ ठेवलेलं आहे, कारण तुमचा आशीर्वाद तिला. त्याच्यामुळं आम्ही मदत करताना जात धर्म पंथ जात कधीच बघितला नाही. आणि त्याच्यामुळं अशा प्रक्रिया किंवा अशा प्रतिक्रिया अनेक ठिकाणी मला बघायला मिळतात. मध्ये तर मी 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा पालीच्या ऑफिसमध्ये होतो, एक कुटुंब मला भेटायला आलं आणि कुटुंब भेटायला येत असताना त्यांच्या हातामध्ये एक पिशवी होती. मला नेहमीचं काम, काय काम आहे, कुठचा रस्ता करायचा आहे, कुठची पाखाडी करायची आहे. आणि त्यांच्याबरोबर एक 8-9 वर्षाचा मुलगा होता. त्या आईवडिलांनी सांगितलं की आम्हाला तुमच्याकडनं काहीच नको, पण हा जो मुलगा गेले 3 वर्ष जगतो याचं कारण उदय सामंत आहे. 3 वर्षापूर्वी महेशच्या माध्यमातून, सागर विंगारेच्या माध्यमातून, आमचा मुंबईला जो OSD आहे प्रसंजित त्याच्या माध्यमातून त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्याचं आयुष्य जे फक्त 3 वर्ष होतं ते आयुष्य आता तो जितकं चांगलं जगेल तितके वर्ष आहे अशी शस्त्रक्रिया त्याच्यावर झाली आणि ती तुमच्या माध्यमातून झाली. आणि म्हणून तो घरातनं ज्यावेळी बाहेर पडला त्यावेळी तो कसा आहे दाखवायला तुम्हाला पहिला आम्ही घेऊन आलो. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? त्याच्यामुळे अनेक लोक मोरेसाहेब मला असं म्हणतात की समोरचा टीका करतो तुम्ही करत नाही. कशाला करायची? एवढी जर लोकांची पुण्याई आहे, एवढे जर लोकांचे आशीर्वाद आहेत तर स्वतःचं लोक स्वतः वाटोळं करून घेतात. आपण कशाला वाटोळं करायला जायचं? त्याच्यामुळे मी कधीही कोणावर टीका करत नाही. आणि हे पुण्याईचं काम पुन्हा एकदा तुम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या करताय, हा अभिमान आणि गर्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. खरंच इथं मंगेशची नाव घेतलं पाहिजे, ज्यांचा मी मगासपासून उल्लेख केला. माझी सगळीच टीम आहे माझ्या कार्यालयामध्ये काम करणारी. मग महेश असेल, आमचं सागर असेल, नेताजी असेल, मुंबईची माझी आरोग्याची टीम असेल, हे माझ्याबरोबर काम करत असताना कधी
मालक आणि नोकर म्हणून काम करत नाहीत, हे माझं कुटुंबातले लोक म्हणून काम करतात. आणि म्हणून ज्यावेळी मी महाराष्ट्राच्या राजकारणामधून रत्नागिरीमध्ये येतो त्यावेळी ते मला फोन करून सांगत असतात की 8 दिवसामध्ये साहेब इतक्या लोकांना आम्ही आरोग्यासाठी मदत केली, एवढ्या लोकांना आम्ही चांगल्या पद्धतीनं वाचवण्यासाठी मदत केली. हे जे समाधान आहे, या समाधानाच्या पलीकडे दुसरं काही समाधान असू शकत नाही. आणि म्हणून डॉक्टर आशुतोषना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी दर महिन्याला आता हा कॅम्प रत्नागिरीमध्ये घ्यायचा निर्णय घेतला आहे. मग अशी मंगेशजी असं म्हटलं की आशुतोषजींनी इथं स्थायिक झालं पाहिजे. 5 वाजता तुमचा कॅम्प संपल्यानंतर ते इथं स्थायिक कसे होऊ शकतात हा पर्याय देखील मी त्याला देणार आहे. मी त्यांच्या कानात सांगितलंय की आपण कशा पद्धतीनं रत्नागिरीमध्ये स्थायिक होऊ शकता. आणि साहेब आमचं रत्नागिरी असं आहे की येणाऱ्याला सामावून घेणार आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल आम्ही नेपाळला देखील सामावून घेतलं आणि आमचाच ग्रामस्थ आहे, नागरिक आहे म्हणून त्याच्यावर आम्ही शस्त्रक्रिया करतोय. त्याचं नाव आम्हाला माहीत नाही, त्याचं गाव आम्हाला माहीत नाही, फक्त माणुसकी आम्हाला माहिती आहे. आणि हाच संस्कार रत्नागिरीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला की विरोधक जरी असला, तो अडचणीसाठी जर तुझ्याकडे आला तर तू त्याला मदत केली पाहिजेस. हाच खऱ्या अर्थानं लोकमान्य टिळकांचा वारसा आहे, विदा सावरकरांचा वारसा आहे आणि पदस्पर्शानं पावन झालेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचा वारसा आहे. आणि तो घेऊन आम्ही राजकारणामध्ये काम करतोय. आणि म्हणून पुन्हा एकदा मंगेशजी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. मला आठवतं, कदाचित रत्नागिरीकरांना माहीत नसेल, मंगेशजी साम टी व्हीमध्ये होते 2013ला ना, 2014ला. आणि साम टी व्हीच्या मॅनेजमेंटनं मंगेशजींना सांगितलं की माझी मुलाखत, मी तरी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो, माझी मुलाखत काही करून 15 मिनिटाची घेतली पाहिजे. म्हणून मंगेशजी माझ्याकडे मुलाखत घ्यायला आले. राष्ट्रवादी भवनमध्ये मी मुलाखत दिली आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मुलाखत चालू होती त्यावेळी मी शिवसेनेमध्ये होतो. बरोबर ना? म्हणजे मुलाखत आधी 24 तास दिली मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतनं आणि दुसऱ्या दिवशी मुलाखत बघताना मी शिवसेनेमध्ये होतो. म्हणजे रत्नागिरीकरांची काय ताकद माझ्या मागं आहे हे फक्त तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे 24 तासामध्ये मी यांच्या जीवावर पक्ष बदलला, यांच्या जीवावर राजकीय निर्णय घेतले. आणि आज म्हणून सांगतो, तुम्ही अनेक व्हिडिओ बघितला असाल, अनेक यूट्यूब चॅनल बघितले असतील, अनेक रत्नागिरीचे विकास पुरुष कोण आहेत हे काही लोकांनी सांगितलं असेल. पण उद्या किती वाजलेत? 1:15 झालेली आहे. उद्या मला फोन करा, कितीही कोणी प्रयत्न केला तरी शिल्पाताई इथं बसलेल्या आहेत, ह्याच उद्या रत्नागिरीच्या नगराध्यक्ष असणार. आणि हा माझा कॉन्फिडन्स नाही, हा रत्नागिरीकरांचा कॉन्फिडन्स आहे, हा रत्नागिरीकरांचा आशीर्वाद आहे. आणि रत्नागिरीकरांसाठी केलेलं जे काम आहे याचा आशीर्वाद आहे. कारण तसं मी ग्रामीण भागामध्ये राहतो आणि ग्रामीण भागाचा शहराचा काही संबंध नसतो. आज ठीक आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मेट्रो सिटी पुण्यामध्ये मी काम करतो मंत्रालयात, पण ग्रामीण भागातला असताना देखील मी 5 निवडणुका या शहरातनं लढलो आणि ग्रामीण भागातनं लढलो. अनेक काळी मांजरं आडवी गेली, पण या रत्नागिरी शहरानं कायम मला मताधिक्य दिलं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की विधायक जर काम करत आपण राहिलो आणि दुसऱ्यावर न टीका करता काम केलं, दुसऱ्याचा सन्मान जर आपण केला आणि दुसऱ्याच्या जर आपण उपयोगी पडलो, तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे उभं राहू शकतं. हे माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत राहून मी महाराष्ट्राला करून दाखवलं आहे. आणि अजून एक जाता जाता गोष्ट सांगतो, नाव कोणाचं घेणं योग्य नाही, पर मनीष इथं आहे की त्याचा मला एक मेसेज आला. माझे मित्र आहेत, माझे विभाग प्रमुख आहेत. कधी 2 दिवसापूर्वी एक मेसेज आला. शेळकेसाहेब ऐका, ऐकण्यासारखा किस्सा आहे. 2 दिवसापूर्वी रात्री मी हॉस्पिटलमध्ये असताना मेसेज आला की साहेब अमुक एका माणसाला तुमच्याशी बोलायचं आहे. मी ताबडतोब त्याला मेसेज टाकला की मला काही अडचण नाही. त्याच्यानंतर मला एक मेसेज आला की साहेब या इसमानं तुमच्यावर एवढी घाण टीका केलेली आहे की तुम्ही कधीही ती सहन करू शकत नाही, तरी देखील तो आज आजारी आहे. आणि म्हणून त्याचं असं म्हणणं आहे की मी एवढा आजारी असताना मला कुठेतरी उदय सामंतची माफी मागायची आहे की मी गेल्या 10-12 वर्षामध्ये उदय सामंतवर जी मी टीका केली, घाणेरड्या भाषेमध्ये बोललो, त्यांच्या कुटुंबावर टीका केली, त्याच्याबद्दल मला त्यांनी माफ केलं पाहिजे, एवढीच माझी भूमिका आहे. हा मला मेसेज कळल्यानंतर आज मी त्यांना 3 दिवसात उभं केलेलं आहे. परत त्याला साक्षीदारी आहे. त्यांनी काय टीका केली होती, किती घाण टीका केली होती, मला काय बोलले होते, हा नंतरचा विषय आहे. पण ज्यावेळी त्याला उदय सामंतची आवश्यकता लागली, त्याचं आयुष्य पुन्हा एकदा सुखकर करण्यासाठी मी 3 दिवसात टाटामध्ये नेऊन त्यांना पुन्हा एकदा बरा करण्याचा निर्णय घेतला. हा रत्नागिरीचा संस्कार आहे, हे पुन्हा एकदा मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या संस्कारामध्ये मंगेशजी सांगतो ना, या संस्कारामध्ये महेश शिवटे आणि आपण सगळे सामील झाला
त्याबद्दल देखील मनापासून मी धन्यवाद देतो. आणि मंगेश शेवटेंनी मला एक आठवण करून दिली की आमचे महेश सामंत सगळ्या रुग्णांसाठी काम करत असतात, पण 2 महिन्यापूर्वी त्यांच्यावरच शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. अनेक लोक माझ्याकडे तक्रार करायचे की महेश जास्त बोलतो. आता म्हटलं महेश जास्त बोलतो तर 2-3 महिने तरी कमी बोलला पाहिजे. पण महेशच्या चेहऱ्यावर जी शस्त्रक्रिया झाली, मी रत्नागिरीच्या डॉक्टरांचा एवढ्यासाठीच उल्लेख या ठिकाणी करेन आणि त्याच्या धाडसाला देखील दाद देईन की त्याला मी सांगितलं होतं की मुंबईला जाऊन आपण सर्जरी करू, पुण्याला जाऊन आपण सर्जरी करू, चेन्नईला जाऊन आपण सर्जरी करू, कारण ते बोलण्याशी निगडीत भाग होता, इथला ऑपरेशनचा भाग होता. पण त्याने रत्नागिरीच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवला आणि जी चेन्नईला, पुण्याला, मुंबईला सर्जरी होते ती त्याने रत्नागिरीमध्ये करून घेतली. त्याच्या देखील धाडसाला दाद देतो. आणि ज्या रत्नागिरीकरांनी त्याच्यावर सर्जरी केली आणि चेन्नईला आणि मुंबईला लाजवेल अशी शस्त्रक्रिया रत्नागिरीमध्ये केली, त्या डॉक्टरांना देखील धन्यवाद देतो, त्यांचं देखील कौतुक करतो. साहेब, सांगण्याची एवढीच गोष्ट आहे की जसं तुम्ही ज्युपिटरमध्ये काम करता, आज रत्नागिरी शहर काही एवढं मोठं नाही, पण महेश्वर झालेली जी शस्त्रक्रिया होती ती फार मोठी होती आणि ती रत्नागिरीतले डॉक्टर रत्नागिरीमध्ये करायला लागले. ही देखील एक महत्त्वाची आरोग्याची सुविधा तुमच्या सगळ्या सदिच्छेनं रत्नागिरीमध्ये सुरू झाली. त्याबद्दल रत्नागिरीच्या डॉक्टरांचं देखील कौतुक केलं पाहिजे आणि ते त्याच्या शस्त्रक्रियेच्या निमित्तानं मी ते कौतुक करतो. मंगेशचा देखील मी मनापासून धन्यवाद देतो की माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुढचं 1 वर्ष सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 4ही जिल्ह्यामधल्या 70,000 मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय जो मंगेश आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतला आहे, त्याचं देखील मनापासून कौतुक करतो आणि त्याला देखील जे काही माझं सहकार्य लागेल ते देण्याची ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलत असताना मी सर मगाशी म्हणालो की काही माणसं समाजामध्ये असतात, आपल्या अवतीभोवती असतात, मात्र एखादा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची प्रचिती आपल्याला होते. त्याच पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आपल्या शेजारी बसलेले डॉक्टर आशुतोष सिंह सर. डॉक्टर आशुतोष सिंह सर आणि डॉक्टर श्रीनिवास सर ही जोडी आहे आणि या जोडीनं ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये गेल्या 14 वर्षात 10,000 पेक्षा अधिक लहान बालकांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. जोरदार टाळ्या वाजून आपण या दोन्ही डॉक्टर महोदयांचं मनापासून अभिनंदन करूयात, त्यांचे आभार देखील मानूयात की त्यांनी दर महिन्याला आता रत्नागिरीला याचं कबूल केलेलं आहे आणि दर महिन्याच्या 4थ्या गुरुवारी या रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी लहान बच्चू अशा पद्धतीचे आहेत ज्यांना हृदयाला एक अडचण आहे किंवा जन्मतः हृदयाला छिद्र असल्याची अडचण आहे, तशांची मोफत टुडी इको तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यांची मोफत हृदय शस्त्रक्रिया ही ठाण्यातील पंचतारांकित अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पूर्णतः मोफत केली जाणार आहे. या निमित्तानं मला हे देखील सांगायचं सर की ज्युपिटर हॉस्पिटल प्रशासनाला एक विनंती देखील करायची आहे की परवा सर आपण किम्स हॉस्पिटलच्या सहकार्यानं आपण शिबिर घेतलं हिंगोलीमध्ये आणि किम्सच्या माध्यमातून शिबिर घेत असताना आपण जे पूर्वापार एक प्रोटोकॉल्स वापरत होतो की इथे जे काही पेशंट्स डायग्नोस होतील ते लहान मुलं, त्यांचे पालक, त्यांची येण्या जाण्याची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची मोफत हृदय शस्त्रक्रिया करून त्यांना परत सुखरूप पाठवण्याची व्यवस्था, ही संपूर्ण व्यवस्थेचं कोऑर्डिनेशन, पूर्ण जबाबदारी ही ज्युपिटर हॉस्पिटल आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि उदय सामंत साहेब यांच्या वैद्यकीय मदत कक्ष विभागाचे महेशजी सामंत यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. या निमित्तानं एक महत्त्वाची घोषणा करण्याच्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. आता उदय सामंत येण्याच्या पूर्वी सिव्हिल सर्जन डॉक्टर जगताप साहेब असतील, वैद्यकीय अधीक्षक महाविद्यालयाचे डॉक्टर रामानंद सर असतील, यांच्या माध्यमातून चर्चा करत असताना आकडेवारी साहेब आम्ही पाहिली कोल्हापूर रिजनमध्ये. मग त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल आणि तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा असेल, या 4 जिल्ह्यांमध्ये मिळून साहेब 70,000 पेक्षा अधिक रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया ह्या प्रलंबित गेली 3 ते 4 वर्ष आणि म्हणून तुमच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही हा एक घोषणा, एक उपक्रम या ठिकाणी यावर्षी सुरुवात करत आहोत की हे संपूर्ण वर्ष आपण मोतीबिंदू मुक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा अभियान राबवणार आहोत, मोतीबिंदू मुक्त सांगली आणि कोल्हापूर जिल्हा अभियान राबवणार आहोत आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये या ज्या प्रलंबित 70,000 सर्जरी आहेत त्या संपूर्ण यशस्वी पद्धतीने वेगवेगळ्या कॅम्पच्या द्वारे करण्याचं आम्ही योजिलं आहे. आपल्या सगळ्यांच्या व्यासपीठावर उपस्थित सर्व डॉक्टर महोदयांचा, समोर उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींचा या कार्याला आशीर्वाद लागणार आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे एवढं मोठं मिशन पार पाडणं शक्य होणार नाही. आता आम्ही दर आठवड्याला साहेब मोतीबिंदू शस्त्रक्रियेची शिबिरं घेऊ, घराघरांमध्ये ही सगळी माहिती पोहोचवू, त्या रुग्णांना डॉक्टर या शिबिरापर्यंत आणू आणि जे जे डायग्नोस होतील
किंबहुना जी आपल्याकडे यादी सर 70,000 त्या रुग्णांच्या पर्यंत आपण पोहोचू, त्यांना आपल्या हॉस्पिटलपर्यंत आणू आणि मोफत शस्त्रक्रिया करून परत पाठवू. खरं तर हा नॅशनल प्रोग्राम आहे, राष्ट्रीय कार्यक्रम आहे, राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम आहे. महाराष्ट्र राज्यानं देखील एकनाथजी शिंदे साहेब असताना महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियान सुरू केलं. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये ते थोडंसं थंड बस्त्यात पडलं होतं. आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ताकदीनं आपण या महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानाला या रत्नागिरीच्या पवित्र पावनभूमीतून एक वेगळी दिशा देऊयात. ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण नेऊयात आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लाणे साहेब असतील, डॉक्टर रागिनी पारीख असतील किंवा अशा सगळ्या तज्ज्ञ, डॉक्टर विकास महात्मे असतील, ज्यांना देखील पद्मश्री मिळालेल्या, त्यांनी देखील 1,00,000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. अशा सगळ्या डॉक्टरांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊ, खेडेगावांमध्ये जाऊ, वाड्या वस्त्यांवर जाऊ आणि त्या सगळ्या रुग्णांना आपल्यापर्यंत आणून त्यांच्या मोफत डोळ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करू. या उपक्रमाची घोषणा आज या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेब आपण करत आहोत. ही देखील माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. जाता जाता 2 छोट्या गोष्टी साहेब, पण महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या निमित्तानं सांगायच्या आहेत की हे आरोग्य शिबिर करून आज आम्ही थांबणार नाही आहोत. जसं मी म्हणालो की दर गुरुवारी आता ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरांची ओपीडी इथं सुरू राहील आणि म्हणून मोतीबिंदू मुक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा मुक्त अभियान जसं सुरू राहील, त्याच पद्धतीनं ज्या लहान मुलांना हृदयाला छिद्र आहे अशांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटच्या घरापर्यंत पोहोचू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटच्या गाववाड्या वस्तीपर्यंत आम्ही पोहोचू आणि त्या भागातील त्या पाल्याला त्या मुलाला या ज्युपिटर हॉस्पिटलच्या साहाय्यानं त्याची मोफत शस्त्रक्रिया करू. पुढील वर्षभर हे देखील शिबिर आपण चालू ठेवू. सर आपकी तयारी है ना, रखेंगे ना चालू. सरांनी देखील परवानगी दिली है. जोरदार टाळे वाजू सरांच्यासाठी परत एकदा. आपको सर हर महीने आना पड़ेगा यहाँ पे रत्नागिरी में. आप रत्नागिरी कर अगर होते तो हमें और ज़्यादा खुशी होगी. तर येणाऱ्या काळामध्ये हे देखील शिबिर आपण राबवू. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं, एकनाथजी शिंदे साहेबांचा 61 पुढे साहेब 2009 फेब्रुवारी 26ला येते आणि आपला हा 50वा वाढदिवस, ह्या दोन्हीचं औचित्य साधून आपण साहेब आता ज्या लहान मुलांना जन्मतः मुखबधीर आहेत, जे कर्णबधीर आहेत, जे बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, ज्यांचं वय 1 ते 6 वर्ष आहे, अशांच्यासाठी आपण मोफत कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया या ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये करणार आहोत. खरं तर साहेब या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ह्या कॉक्लिअर इम्प्लांटची सर्जरी केल्यानंतर साहेब हे मुलगा देखील बोलू शकतं, ऐकू लागतं, शाळेत जाऊ शकतं, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतं आणि जर याची सर्जरी झाली नाही तर ते आयुष्यभर मुकं बहिरं राहू शकतं. या सर्जरीसाठी साहेब जवळपास 7 ते 8 लाख रुपये खर्च येतो. पूर्वी फक्त ठाणे शहरातील, ठाणे महापालिका क्षेत्रातील मुलांच्यासाठी आपण 3 लाख रुपये याला देत होतो. एकनाथजी शिंदे साहेबांकडे आम्ही जेव्हा गेलो त्यांना सांगितलं, साहेब आपण ठाणे, एक मुलगा आलता बाहेरचा, मला वाटतं या कोकणालाच होता, सिंधुदुर्गातला, मला वाटतं असे 4 वर्ष त्याचं वय होतं. साहेबांना आम्ही सांगितलं, साहेब मुख्यमंत्री होते, साहेब आपण ठाणे महापालिकेच्या माध्यमातून फक्त महापालिका क्षेत्रातील मुलांना मदत करत आहोत. माझी विनंती की एक खास बाब म्हणून हे ठाणे महापालिकेच्या क्षेत्राचं बाहेरचं आहे, तरी देखील याला 3 लाख मंजूर करावे. साहेबांनी फोन उचलला, आयुक्तांना लावला आणि सांगितलं की फक्त ठाणे महानगरपालिका नाही, अख्खा महाराष्ट्र माझा आहे. महाराष्ट्रातील कुठलाही अशा पद्धतीनं कर्णबधीर मुकबधीर मुलगा आला तरी ठाणे महापालिकेच्या वतीने त्याला 3 लाख रुपये द्यायला सुरुवात करा. आणि साहेब आजपर्यंत 3,000 पेक्षा अधिक लहान मुलांच्या मोफत कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या आहेत. त्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून पार पडलेल्या आहेत. हे देखील मला अभिमानानं गर्वानं सांगायचं आहे. आणि म्हणून पुढचं वर्षभर रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो किंवा महाराष्ट्रातील कुठलाही लहान बच्चू असा असेल जो जन्मता बोलत नाही, ऐकू येत नाहीये, अशाची जर कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी असेल, या भागातली असेल, तर आपण महेशजी सामंत त्यांच्याकडे नावं नोंदवू शकतात. ती आमच्यापर्यंत आली तर आपण त्याची मोफत कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी डॉक्टर प्रदीप उपल या निष्णात तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं, ज्यांना नैसर्गिक अपंगत्व असेल, ज्यांना एखाद्या अपघातामध्ये अपंगत्व आला असेल, ज्यांचा ट्रेनमध्ये एखादा हात गेला असेल, ज्यांना मेडिकली अपंगत्व म्हणजे गँग्रीनमुळे एखादा पाय कापावा लागला असेल, अशांच्यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांची 61 आणि उदय सामंत साहेबांची 50वी सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण संपूर्ण वर्षभर साहेब ठाण्यातल्या आनंद आश्रममध्ये दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जयपूर फूड आणि अत्याधुनिक मॉड्युलर फूड त्यांना पूर्णतः मोफत देत आहोत. गेल्या 8 वर्षामध्ये 10,000 पेक्षा अधिक दिव्यांग बांधवांना आपण मोफत हात आणि पाय दिलेले आहेत. पोलिओग्रस्त बांधवांना
मोफत कॅलिपर्स दिलेले आहेत. आपण जर परवानगी दिली साहेब तर रत्नागिरीमध्ये देखील आपण या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि त्या ठिकाणी असणारं रत्ननिधी फाउंडेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपण रत्नागिरीमध्ये देखील कॅम्प करू आणि या रत्नागिरी सिंधुदुर्ग भागातील दिव्यांग बांधवांना मुंबईत ठाण्याला यायची गरज नाही, त्यांच्यासाठी इथंच कॅम्प घेऊ आणि इथंच त्यांना हात आणि पाय वितरित करू, हे देखील या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.